जय श्री मित्रांनो. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सरकार सेवा केंद्रासंबंधी एक नवीन नोटीस घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही आजचा जे काही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघितला असेल, की सातारा या जिल्ह्याकरिता आपल्या सरकार सेवा केंद्रासंबंधी भरपूर अशा रिक्त जागा होत्या, ज्या आता भरण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, तो व्हिडिओ बघितला असेल, तर तुम्हाला माहिती असेल की त्यामध्ये तुम्हाला ऑफलाईनरित्या अर्ज करायचा आहे. पण आजची जी एक नवीन नोटीस घेऊन आलेलो आहे, या नोटीसमध्ये काही बदल आहे. ते बदल काय आहे ते सविस्तर जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बनवून राहा. मित्रांनो, सातारा या जिल्ह्याकरिता जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्यामध्ये जागा तर भरपूर आहेत, पण तुम्हाला अर्ज जो आहे, अर्ज फक्त आणि फक्त ऑफलाईनच करायचा होता. पण आता पुन्हा एकदा एक नवीन नोटीस काढण्यात आलेली आहे, ती म्हणजे जालना या जिल्ह्याकरिता. तर जालना या जिल्ह्याकरिता पुन्हा एकदा आपल्या सरकार सेवा केंद्रासंबंधी नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून जे काही रिक्त जागा आहेत, त्या भरण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, काय आहे आणि अटी काय राहतील, अर्ज ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवणार आहोत. तर त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला कोणतेही ब्राउझर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये सर्च करायचे आहे जालना. जालना सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑफिशियल वेबसाईट दिसून येईल आणि यामध्येच तुम्हाला माहिती असेलच, की जी काही आपल्या सर्व सेवा केंद्रासंबंधी नोटीस काढण्यात येते ती नेहमीच नोटीस या सेक्शनमध्ये आणि अनाउन्स या टॅबमध्ये असते. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट दिसून येईल. म्हणजेच नवीन नोटीस दिसून येईल, की आपल्या सरकार सेवा केंद्रासंबंधी डिस्ट्रिक्ट लेव्हलवर सेतू कमिटीने कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून नवीन एक नोटीस काढण्यात आलेली आहे. तर यामध्ये स्टार्ट डेट जी आहे ते 4 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. म्हणजे स्टार्ट डेट आहे 4 ऑगस्ट आणि एंड डेट आहे 20 ऑगस्ट. तर याच्या समोर तुम्हाला एक पी-डी-एफ दिसेल. त्या पी-डी-एफवर तुम्ही क्लिक करा आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची जी काही ऑफिशियल पी-डी-एफ आहे, ते पी-डी-एफ तुम्हाला दिसून येईल. तर हा जाहीरनामा तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आणि यामध्ये बघा काही अटी आहेत आणि फॉर्म कसा भरायचा आहे, हा नक्की तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. कारण याच्या अगोदर जेवढे काही जिल्हे आलेले आहेत, त्यामध्ये काही जिल्ह्यांनी ऑनलाईन, काही जिल्ह्यांनी ऑफलाईन, तर काही जिल्ह्यांनी फक्त आणि फक्त ऑनलाईनच अर्ज घेतलेले आहेत. तर या जिल्ह्याच्या माध्यमातून काय आहे, ते प्रोसेस नक्कीच तुम्हाला समजणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो बघा, यामध्ये पात्रता निकष देण्यात आलेले आहेत, की अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेले असावे. त्यांचे उच्च शिक्षण एच-एस-सी असावे. म्हणजे एच-एस-सीच्या खालचे शिक्षण जर असेल, तर तुम्ही यामध्ये पात्र ठरणार नाही. त्यानंतर एम-एस-सी-आय-टीच्या मूलभूत प्रशिक्षण असणे तुमच्याकडे बंधनकारक राहील. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा. हां, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं की जेव्हाही ही नोटीस काढण्यात येते, प्रत्येकच नोटीसमध्ये एक मुद्दा नेहमीच असतो, ते म्हणजे स्थानिक रहिवासी असल्याचा. आता तुमच्या विभागाकरिता, तुमच्या क्षेत्राकरिता जेव्हा नोटीस काढण्यात येईल, म्हणजे रिक्त जागा असेल, तरच तुम्ही अर्ज करू शकता. समजा तुमच्या बाजूला एखादं गाव आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲप्लिकेशन आलेले नाही, तर त्याकरिता सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला तो आपल्या सरकार सेवा केंद्राची जी आयडी आहे, ते नक्कीच देण्यात येईल. पण जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही विभागाकरिता अर्ज करत आहात आणि स्थानिक रहिवासी जो व्यक्ती आहे, त्याने सुद्धा अर्ज केलेला आहे, तर प्राधान्य फक्त आणि फक्त स्थानिक रहिवासीलाच राहील. ठीक आहे. त्यानंतर 5वा पॉइंट आहे आधार क्रमांक, पॅन कार्ड, बँक खाते, आवश्यक ओळखपत्र, हे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत आणि यामध्ये जोडायचे सुद्धा आहेत. ठीक आहे. त्यानंतर नैतिक, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. म्हणजे तुमच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची एफ-आय-आर किंवा कुठल्याही प्रकारचा खटला नसावा. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा, यांनी दिलेलं आहे, की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात. सॉरी, मी तुम्हाला अगोदर म्हणजे सुविधेच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, की 4 तारखेला हे अर्ज सुरू होत आहे. पण आता इथे दिलेले आहे, की 6 तारखेला 6 ऑगस्टला सकाळी 11 वाजेपासून हे अर्ज घेणे सुरू होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम मुदत. आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ते म्हणजे असा, की जी जालना जिल्ह्याकरिता अर्ज आहे, हे फक्त आणि फक्त ऑनलाईनच अर्ज करायचे आहेत. तुम्हाला सातारा जिल्ह्याकरिता तुम्ही बघितले असेल, की तुम्हाला फक्त आणि फक्त ऑफलाईनच अर्ज करायचे होते. पण या जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. तुम्ही कुठल्याही पद्धतीने ऑफलाईन अर्ज सबमिट करू शकणार नाही. त्यानंतर इथे देण्यात आलेले आहे, की अर्जदारांनी कोणत्याही टप्प्यावर वैयक्तिक पत्रव्यवहार करण्यात येणार नाही याची खात्री घ्यावी. नोटीस वगैरे येत असतात, जे पात्र यादी, अपात्र यादी, ह्या सगळे जे काही नोटीस असतात ते यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पोस्ट होत असतात. त्यामुळे यांच्या वेबसाईटला वारंवार तुम्हाला भेट देणे आवश्यक राहील. किंवा तुम्हाला जर वेळ मिळत नसेल, तर मी तुमच्याकरिता बसून आहे. तुमच्याकरिता अशाच प्रकारच्या जे काही नवीन-नवीन माहिती असते, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे ही माझी जिम्मेदारी आहे. आमच्या चॅनलला बनून राहा. तुम्हाला नक्कीच याबद्दलची सविस्तर माहिती आणि वेळेवर अपडेट नक्कीच देण्यात येतील. ठीक आहे. तर त्यानंतर खालच्या बाजूला बघा,
इथं काही किमान पात्रता देण्यात आलेली आहे. तर इथं जी काही पात्रता वगैरे आहे, हे सगळे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित वाचा, लक्ष द्या. सर्व पॉइंटमध्ये जर तुम्ही बसत असाल, तरच तुम्ही अर्ज करा. नाहीतर तुमचा वेळ वाया घालवू नका आणि जे मी सांगितले आहे, की तुमचे जे कमीत कमी वय आहे, ते वय जर बसत असेल आणि कमीत कमी शिक्षण बसत असेल, तरच अर्ज करा. नाहीतर तुम्ही स्वतःचा टाईमपास करू नका, स्वतःचा खर्च करू नका. ठीक आहे. त्यानंतर मग खालच्या बाजूला आणखी स्क्रोल करा आणि खाली स्क्रोल केल्यानंतर बघा, इथं काही गुण वगैरे आहेत, म्हणजे निवड कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, हे सगळं काही इथं देण्यात आलेलं आहे. तर इथं तुम्हाला तुम्हाला बघा, गुंतवणुकीसाठी पुरेसा बँक शिल्लक 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट तुम्हाला यामध्ये सबमिट करावे लागेल. त्याकरिता 3 गुण, कर्ज मंजुरीकरिता 2 गुण, अशा प्रकारे काही गुणांकन सुद्धा देण्यात आलेले आहे. तर हे गुणांकन कशा पद्धतीने राहील आणि सर्वात जास्त तुम्हाला मार्किंग मिळू शकेल का, हे नक्कीच बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि बघा 15वा नंबरचा जो पेज आहे, त्यामध्ये तुम्हाला जालना शहरातील प्रस्तावित अभ्यासवर्ग सेवा केंद्रासंबंधीची जी यादी आहे, ती यादी दिसून पडेल. आता आपण सातारा जिल्ह्याची जी काही वेबसाईट बघितलेली आहे आणि त्यामध्ये पी-डी-एफ बघितलेली आहे. त्यामध्ये जी पी-डी-एफ आहे ती वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि ह्या जी पी-डी-एफ आहे, ही वेगळ्या पद्धतीने आहे. तर यामध्ये यांनी दिलेले आहे, की प्रभागाचे नाव असल्यास आणि त्याच्यानंतर प्रभागातील थोडक्यात माहिती आणि त्याच्यानंतर नव्याने केंद्र किती आहे, जे रिक्त जागा किती आहेत, ते त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांनी ही पी बनवलेली आहे. तर हे रिक्त जागा तुमच्या विभागाकरिता आहे का, हे बघून घ्या. आणि त्याच्यानंतर मग इथं खाली सुद्धा पुन्हा एक लिस्ट बनवलेली आहे, की लिस्ट तुम्ही बघा. इथं जर तुमच्या गावाकरता नाव असेल, तुमच्या क्षेत्राचं नाव असेल, तर नक्कीच अर्ज करा. आणि जी काही आपल्या सरकार सेवा केंद्राची आयडी आहे, ती तुम्ही स्वतःच्या नावावर मिळवू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.